ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी। रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत अशोक कामटे। जाणून घेऊया अशोक कामटे यांच्याविषयी। विद्यार्थी मित्रांनो, अशोक कामटे हे मुंबईचे ऑडिशनल पोलीस कमिशनर होते। त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला। त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले। पुढे 5 वर्षासाठी ते कोडाई कॅनाल आंतरराष्ट्रीय प्रशालेत होते। त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1982 मध्ये उत्तीर्ण झाले। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 1985 मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली। त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सेंट सिथम्स महाविद्यालयातून 1987 साली पूर्ण केले। त्यांनी भारताचे पेरूमध्ये झालेल्या ज्युनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व केले। अशोक कामटे यांच्या पत्नी विनीतापासून 2 मुले राहुल व अर्जुन झाली। त्यांचे वडील M.A. आर्ट कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते। विद्यार्थी मित्रांनो, 26 नोव्हेंबरच्या झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण पत्करलेल्या अशोक कामटे यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 2008 साली चौपाटी मुंबई येथे झाला। त्यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं 2009 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण अशोक कामटे यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले। तर आता आपण इथेच थांबूया। तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी। धन्यवाद। कंपनी सुरू केली होती। ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली